हाय हॅलो गुड आफ्टरनून. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सोनम परत एकदा तुमचे स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय की आम्ही गावाला आलेलो होतो आणि त्यानंतर काही शूट नाही घेतला. तर गावाला आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा शूट आहे हा दुपारनंतरचा. तर डाळीचे लाडू तयार करायचे होते, त्यामुळे सारिकाताईचं चालू होतं डाळीचं पीठ मळायचं काम. त्या तिकडे पीठ मळताय तोपर्यंत म्हटलं चला मुलांचं काय बाहेर काय चालू आहे. तर यांची चालू होती बाहेर मस्ती. तर आणि कडक असं ऊन पण पडलेलं होतं. हे माझ्या भाऊ बहिणी आहे. भाऊ कुठे? तो भाऊ आहे का? भाऊ आणि या बहिणी. नाव सांग. मी तुम्हाला माहितीच असेल, पायल, दादा आणि काऊ, कृष्णा दादा, प्रसाद दादा उर्फ दादू आणि कृष्णाचं उर्फ काय किशा किशा आणि तर इकडं पीठ मळून झालेलं होतं आणि नंतर त्याच्या पुऱ्या तयार केल्या आणि त्या पुऱ्या आता तळून घेतोय आम्ही. आम्ही डाळीचे लाडू तयार करत होतो आणि योगिता ताईला पण डाळीचे लाडू तयार करत होत्या. तर त्या मिक्सरमध्ये जे पुऱ्या आहेत ना त्या बारीक करून घेत होत्या. इकडे सृष्टी हाय गाईज बोलत होती आणि इकडं साईडला सुद्धा काकी आजीचं चालू होतं चिवडा तयार करायचं काम. नाना बाबाला घेते. मी आणि भाऊ एवढा मोठा हे करते चिवडा बनवते. काय बघ काहीतरी दे तिच्या हातात उचट नदी फोटो काढते बघ मम्मी तुझा. तर इकडं पण केळी आलेल्या होत्या. मागच्या वर्षी खूप छोट्या होत्या आणि हे जे साईडला दिसते हे सफरचंदाचं झाड आहे. आणि त्यानंतर मी परत लाडू तयार करायला गेले. तर आणि त्याच्यानंतर काय झालं, अचानक लाईट गेली, त्याच्यामुळे ज्या पुऱ्या तळलेल्या होत्या ना त्या साईडला ठेवून दिल्या. आणि मग इकडं आम्ही आता गुलाबजामुन तयार करायला घेतले. तर साधारण 2 किलोचे जामून तयार केले होते. तर सर्व जामून आता तळून घेतले आणि इकडे ना लगेच पाक तयार करायला पण टाकलेलं होतं. तर साधारण 2 लिटर पाणी घेतलेलं होतं आणि 2 किलो साखर. तर 10 ते 15 मिनटं त्याला छान उकळून दिलं आणि इकडं मस्तपैकी पाक तयार झालेला होता. जास्त गोड पण नाही घट्ट पण नाही.
त्यानंतर इकडे जामून पण तयार झालेले आहे. तर पाक बरोबर झालेला होता, जास्त पण नाही कमी पण नाही, छान रसरशीत झालेले होते. आणि आम्ही गरम गरम पाकामध्येच जामून टाकून दिले. आणि इकडे बाहेर तर मुलांची मस्ती चालूच होती. जोरात मार ना. इकडं लवकर लवकर राधे इकडे राधे इकडे इकडं आउटे मिठू आउटे आउटे Guys, so makeup world record is 15 minutes about vlog is going to be very special because माझी फॅमिलीची बिग दीदी आज vlog मध्ये आहे. तू पटकन ए फेकणार आहे कोणाची बारी तुमची बारी फेका टाकून दे बर का तुझी बारी आम्ही जिंकलो. कोण सृष्टी दिदी तुमच्याकडे आहे का? सृष्टी दिदी पहिले आउट इथूनच वाह खाऊ खाऊ लास्ट चान्सचा इकडे गे इकडे आमचे आता इकडं जामून पण तयार करून झालेले होते. त्यानंतर जे लाडू तयार करायला घेतले होतं ना, तर मध्येच लाईट गेली. त्यानंतर पुऱ्या वगैरे तयार करून घेतल्या, त्या चुरून ठेवल्या. तर त्या मिक्सरमधून काढायच्या होत्या, पण लाईट काही अजून आलेली नव्हती. तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं शेतात फेरफटका मारू. आणि त्यानंतर मोठ्या आईला पण भेटायचं होतं. तर इथं मध्येच एक जामाचं झाड आहे, तर ताईनं त्या झाडाची जामं तोडले. आणि हा जो दिसतोय तो लसूण आहे. त्यानंतर हे जामाचं झाड आहे. आणि तिकडं मुलांची खूप मस्ती चालू होती. तर यांनी मग आता त्यांना नेले फिरायला. असे काय ते शांत बसत नव्हते. तर हे बोलले चला मी तुम्हाला आता फिरून आणतो. तर ते आता जाणार होते आत्याच्या घरी. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ते कुठे कुठे गेले. आता आम्ही मोठ्या आईला दादाला भेटून घरी चाललो, कारण आम्हाला चिवडा पण तयार करायचा होता. आणि इकडे मुलं चालले होते आता आत्याच्या घरी. त्यानंतर ते समोर पण मामाच्या घरी सुद्धा गेले. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पुढे बघा. चाललोय. पप्पा आले आता इथं. पप्पा दाखव हा बघितलं काय? गाईज इथं पायल आमच्या सोबत आहे. हे पाय माझ्याकडे आणि ही पायाचं शर्ट इथं आहे. काय कसं रडतं आमचं रडकं बघा. ही पायल बघितली का? आम्ही चाललो.
नमस्कार. नमस्कार. आणि तिकडे पण आहे बघा, इथे ड्रॅगन फ्रूटचे झाड आहे. हे ड्रॅगन फ्रूटचे झाड आहे. हे कारले, शेवगा, घास, चिकू आहे. हे कारल्याचे आहे. हे बघा, हे मोसंबी आहे. हे कारल्याचे आहे. गोइंग टू पानसरवाडी दादूच्या मामाच्या घरी. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, आम्ही पानसरवाडीला चाललोय. हे आहे दादूच्या मामाचं घर आणि आता आम्ही इथून निघालोय परत आमच्या घरी. घर दाखव. तू लागलं घेऊन उद्या बाजारात. बकरी पाहिली का? कावला मामाने दिले असे 2-2 फटाक्याचे बॉक्स. एवढे खुश झाली काऊ की काय सांगू. आम्ही आता गावात गेलतो ना, मग त्या पाहुण्यांनी आम्हाला पैसे दिलते ना, लगेच खर्च. अच्छा थकलेल्या अवस्थेत वापस आमच्या घरी आलेलो आहे. बघू शकता आमचे जातानी चेहरे आणि आता आलेले चेहरे. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आणि इकडं आता संध्याकाळ झालेली होती आणि इकडं कोळीदाची लाडू तयार करायचं काम चालू होतं. आणि जे राहिलेलं डाळीचे लाडू होते ना, तर लाईट आल्यानंतर त्याचा आपलं मिक्सरमधून ते काढून घेतलं होतं. त्यानंतर इकडं लाडूचा पाक पण तयार केला खोलून हात. आणि मग इकडं आता लाडू तयार करायचं काम चालू होतं. 5 करायचे का? येता इकडे आली मी खायला. मग 5 करायचे आम्हाला. 5 रे खारडे पापड बांगला. तर येथेच व्हिडिओची एंडिंग करते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.